आज बनवली होती कुरकुरीत कांदा भजी। बाहेर खूप पाऊस पडत होता आणि मुलं शाळेतून भिजून सुद्धा आली होती आणि आल्यानंतर त्यांचं चाललं होतं की कुरकुरीत गरमागरम असं काहीतरी बनव। मग म्हटलं की कांदा भजी बनवूया, मुलांना कांदा भजी खूप आवडतात सॉस बरोबर। आणि बघा किती कुरकुरीत ही कांदा भजी झालेली आहेत। चला बघूया रेसिपी। एकदा या पद्धतीने तुम्ही कांदा भजी बनवून बघा, खरंच खूप कुरकुरीत होतात। तर त्याच्यासाठी मी इथे मोठे 4 कांदे उभे चिरून घेतलेत। कांदा चिरते वेळी एकदम पातळ स्लाइस करायच्या आहेत कांद्याच्या। आता कांदा हाताने चुरून त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या चांगल्या। अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आणि कांदा जर पातळ स्लाइस कापला तर कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात। आता याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या करून झाल्यात। आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि आता हा सगळा मसाला या कांद्याला लावून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सगळा मसाला कांद्याला लावून घ्यायचा। आणि मसाला लावून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 10 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे याला पाणी सुटतं। ही कांदा भजी आपण थेंबभर सुद्धा पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत। तर आता याला 10 मिनिटानंतर चांगलं पाणी सुटलंय। याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घातले आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातले। याच्याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली। मसाले तर आधीच लावले होते आपण कांद्याला, त्याच्यामुळे आता घालायची गरज नाही। मिठाचं प्रमाण बघून अजून थोडंसं याच्यात वाढवू शकता। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। कांद्याला जे पाणी सुटलं होतं मसाला लावून ठेवल्यानंतर त्याच्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचंय। त्याच्यामुळं पीठ घालते वेळी बघून घाला, खूप जास्त घट्ट हे मिश्रण करू नका। जर कदाचित बेसन पीठ तुमच्याकडून जास्त पडलं तरच 1 ते 2 चमचे फक्त पाणी वापरा, जास्त पाणी वापरू नका। आता बघा पाण्याचा अजिबात वापर न करता हे पीठ भिजवून घेतलंय आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि सगळं चांगलं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। भजी तळायच्या थोडंसं आधीच याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा, म्हणजे तेल तापत ठेवायचं आणि मग याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा। आता तेल चांगलं गरम झालंय, तेलामध्ये ही भजी सोडून घेऊ। भजी तळते वेळी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची, खूप हाय फ्लेमवरती भजी तळायची नाही, नाहीतर मग लगेच मऊ पडतात ती भजी। आणि भजी तळते वेळी तेल थोडंसं जास्तच घालायचं कढईमध्ये, चांगले भजी तेलामध्ये बुडले पाहिजे। आणि भजी चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत। दोन्ही साईडने मस्त आलटून पालटून भजी फ्राय करायची। आणि बघा गॅसच्या स्लो फ्लेमवरती भजी इथे मस्त तळून झालेली आहेत। छान असा रंग आलाय भज्यांना आणि कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत भजी। खूप पाण्याचा वापर केला नाही त्याच्यामुळं भजी छान कुरकुरीत होतात। आणि रंग बघा भज्यांना मस्त आलाय आणि दिसतानाच दिसतंय की भजी खूप कुरकुरीत झालेली आहेत। आणि आता ही भजी बाकीची सुद्धा तळून घेते। बघा भजी किती कुरकुरीत झाली आहेत। आणि इथे आपली गरमागरम कुरकुरीत अशी कांदा भजी तयार झालेली आहेत। याला खेकडा भजी सुद्धा म्हणू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे। कॉर्नफ्लोअर असेल तर नक्की घाला, नसेल तर तांदळाचं पीठ घाला, पण घाला, त्याच्यामुळेच भजी छान कुरकुरीत होतात। बाहेर खूप पाऊस पडत होता आणि इथे गरमागरम भजी मुलांसाठी तयार झाली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।